हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज जी सिच्युएशन माझ्यावर आलेली होती त्यासाठी सुटेबल एक सॉन्ग म्हणजे किसका मुझे हा इंतजार, वो घडी आ गई आज. 9 महिने होऊन 4 दिवस उलटून गेलेले होते आणि अजूनही लेबर पेन आलेला नव्हता. याच गोष्टीची मी वाट बघत होते आणि रात्री ती वेळ माझ्यावर आली. तर मग काय, लगेच हॉस्पिटलकडे धाव घेतली. हॉस्पिटल पोहोचताच एक इमर्जन्सी केस इथे बघायला मिळालेली. ठेवून एका पेशंटला हॉस्पिटल पोहोचण्यात वेळ झालेला. गेटवर आले आणि ऑटोमध्येच डिलिव्हरी झालेली. माझं इनिशियल चेकअप एमर्जन्सी रूममध्ये झाले. त्यानंतर लेबर रूममध्ये मला शिफ्ट करण्यात आले. फर्स्ट टाईम असल्यामुळे मला कळतसुद्धा नव्हतं की हा फॉल्स पेन आहे की लेबर पेन आहे. त्याच्या कन्फर्मेशनसाठी मी डॉक्टरांना फोन केलेला. त्यांना विचारलं की असं फ्रिक्वेंट पेन 511च्या रेशोने येतो आहे, तर हा लेबर पेन आहे की फॉल्स पेन. त्यांनी सांगितलं की तू तुरंत हॉस्पिटलला जाऊ शकते, तुझी वेळ आलेली आहे. हळूहळू इथे पेनची फ्रिक्वेन्सी वाढत चाललेली होती. सोबत माझी पॅनिक फ्रिक्वेन्सीसुद्धा तेवढीच वाढत चाललेली होती. पेनला अंडर कंट्रोल करण्यासाठी मी जराही लेटली नाही, झोपली नाही. मी सतत वॉक करत होती, ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होती की लवकरात लवकर मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी रेडी झाली पाहिजे. आणि एक्स्ट्रीम आणि असहनीय होतं, त्यापासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे दोघेही बहीण भाऊ म्हणजेच माझे नाना बहीण आणि माझे हस्बंड मला एंटरटेन करत होते. 16 ते 17 घंट्याच्या लेबर पेन नंतर आमच्या पदरेत देवाच्या कृपेने आणि माझ्या नंदबाईच्या कृपेने बेबी गर्ल जन्माला आलेली पेनफुल सिच्युएशन टळून गेली. याचा मला खूप आनंद होता. एक नवी सिच्युएशन लाईफमध्ये ॲड होणार होती, तेच म्हणजे रात्रीच खेळ चालले या बाळांचा. वार्डमध्ये एक बाळ रडायला लागलं की बाकी झोपलेले सर्व बाळ जागी होऊन रडायला लागायचे. यापुढे काय, रुटीन चेंज, स्लीपलेस नाईट्स, स्टिचेस पेन, हे सर्व सहन करण्याची ताकद मला स्वामी देतील हा विश्वास आहे माझा. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय.